तर उपराष्ट्रपतीच्या पदाची निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षानं त्यांचा विरोध जाहीर केला की जी ग्रस्त महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आहे. आणि विरोधी पक्षाचे अनेक सरकारी एकत्र बसलं. त्याच्यामध्ये शिवत खरगे होते, त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये मी होतो आणि अन्य पक्ष जे आहेत ऑपोजिशनचे ते सगळे त्या ठिकाणी होते. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 2-3 नावाची चर्चा केली आणि एका नावावर एक वाक्यता केली. ते शिवत रेड्डी एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज होते. त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिलेत, त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी. का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली. आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरेंनी नाही केली. मी त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाहीत. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वत्र तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांच्या एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले. आणि तिथे ते भेटायला गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सीज असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं. कुणी केलं माहिती नाही, पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनावर करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि म्हणजे अशांच्याकडं अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे, मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही.
पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कारवाईसुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. ये तो मैंने कहा शुरू है ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए, वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था. मला संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला. हे आमच्याच आमचा त्यांचा निर्णय एकच आहे. नाही असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही. आम्ही त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मतं आहेत ती आमची ठरलेली मतं जी आम्ही दिल्लीला द्यायचा निर्णय घेतला त्यांना फसतील. दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बघावं. अजून काही त्यावेळी याच्यावर चर्चा केली नाही. निवडणुकीला थोडा वेळ आहे, पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्ट्रेंथ किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजुतीचा नाही. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर? आम्ही सरकारचा विचार करत नाही, आम्ही निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शन कमिशनवर. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळते की प्रचंड प्रतिसाद आहे. आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझं ऑब्झर्वेशन अनेक वर्षाचं आहे की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील पण राजकीयदृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत असते. तुम्ही बघितलं असेल संपादनेचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला. जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये पहिलं सत्याग्रहण संघर्ष बिहारमध्ये केलं. त्या राज्यामध्ये कर्पूरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते की
जन्मच त्यांच्या फाशीची होतं. आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचं ठरवलं आहे आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे, तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही अशी तक्रार लोकांची आहे. ठीक है, वो तो कह सकते हैं क्योंकि हमारी सरकार बनेगी, ये उन्हें कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे. आम्ही आणखी सखोल अभ्यास करतो तिथं. आम्हाला 2-3 आठवडे अजून लागतील. त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला भेटतो. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यूज मांडल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली, ती प्रतिक्रिया बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही. ते जे पुन्हा पुन्हा सांगतात शस्त्र द्या, कशासाठी? राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की भारताच्या सभासद म्हणून ही शपथ घेतलेली आहे, आणखी याची काही वेगळी आवश्यकता नाही. निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते बीडमधून, जिथे पोलिंग बूथ वरती काही वोटर्सना येऊ पण देत नव्हते. हा, ही तक्रार होती, आम्ही ती आता इथं घेतली नाही. आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक नव्हता. पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे, एक व्यक्ती त्या ठिकाणी असते आणि तिथे 140 लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेले आहे की तिथे एक व्यक्ती आहे. त्यामुळे या सगळ्याचा खरंच आम्ही जाणार आहोत. एक याला जोडूनच एक माहिती सांगतो. माझ्याकडे एक मतदारसंघ आहे, त्यामध्ये 0 हाऊस नंबर आहे, डॅश हाऊस नंबर आहे, शेकडो नावं, शेकडो घर आहेत त्याच्यात. उद्गारवाचक चिन्ह आहे, डॉट आहे, ब्लँक हाऊस नंबर आहेत, असे 30-30, 40-40 हजार घर आहेत. आणि त्यामुळं एका घरात 188 नावं, 200 नावं. आता 0 आहे ना, 0 हे एक झालं, 0-0 ही वेगळी कॅटेगरी झाली, 0-0-0 ही तिसरीच कॅटेगरी आहे. म्हणजे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट, कॉमा पण आहे. असे उद्योग भरपूर आहेत. आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी 10 दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहे आणि ती बोगस आहेत. तर कलेक्टरने तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम पण नाही. म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे, आता 188 मतदान आहे किंवा 164 मतं एका घरात आहेत. आता प्रश्न पुढे असा होईल की 164 माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा, नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून.
जरा ह्याच्यात अधिकची माहिती देतो. हे सगळं सांगितलं जाते ना, हे आत्ता नाही सांगत आहे आम्ही. हे 18 ऑक्टोबर 2024ला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस किंवा MBA शिवसेनेचे जे मतदार आहेत ते 10,000 हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत, त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला 18 ऑक्टोबर 2024लाच दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 15 हजार मतदारांमध्ये हे केलं जातंय, जेणेकरून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय. ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे, ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली आहे. ठीक है, देखेंगे 15-20 ये तो कोई लेने देने 15-20 हो सके. हमें 150 बात या 80 बात और 15 बात इसमें फर्क है. ये अच्छी बात है, ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए. लास्ट क्वेश्चन. प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते. आयुक्त हा सरकारी नोकर असतो. मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे. 2017 साली केलेली प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे. त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं 4 महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे. कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही, त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही, तर ते मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. चला, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. शेवटचा प्रश्न. नाही, यामध्ये तुम्हाला मी माझं उदाहरण देतो. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण होतं की नावं जी आहेत ती ऍड करा, ही नावं कमी करा, तरी सुद्धा ती नावं घेतली गेलेली आहेत. हे सत्य आहे. त्यामुळे हे जे आहे तुम्ही सांगताय तसं काही नाही. त्यांनी ती मतदारामधली नावं ठेवली, वाढवली, हे सत्य आता बाहेर येत आहे आणि त्यातूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि तुळजापूरला निवडणूक अधिकारी हुळंबे नावाचे, मी नाव देईन, माझ्या ट्विटरवर आहे, यांनी पोलिसात तक्रार केली आहे की माझ्यावर दबाव टाकला जातोय 10,000 खोटी नावं टाकण्याची. त्यांच्याकडे ऍड्रेस नाही, त्यांच्याकडे कार्ड नाही, पण माझ्यावर दबाव टाकलाय आणि तसा FIR आहे तुळजापूरला. माझं काही मत असत नाही. ही ज्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्षपद सोडलं त्या दिवशीपासून क्रिकेट मॅनेजमेंट या संबंधीचा विषय मी सोडलेला आहे.